आता हे कांदा मी तव्यावर लालसर रंगात भाजून घेणार आहे। थोडं स्लोली घ्यायचं। कांदा जास्त काळा नाही द्यायचा आहे, फक्त लालसर रंगावर आपल्याला तो भाजून घ्यायचा। त्याच्यात आहे लसणाच्या पाकळ्या पण आपण टाकून घेणार आहोत। हे आलं पण आपण त्यात टाकून घेणार आहोत। टोमॅटो शेवटी टाकू, थोडं तेल टाकणार आहोत। आपला कांदा बघा आता थोडा लालसर होत आहे। आता आपण त्यात हा टोमॅटो पण टाकून घेऊ। आपल्याला ग्रेव्ही बनवायची या सर्वाची। बघा तर आपला कांदा टोमॅटो लसूण मस्त छान लालसर होत आहे। आता हा कांदा मी काढून घेणार आहे। आता मी हे पनीर तुपात थोडेसे फ्राय करून घेणार आहे। जास्त नाही तळायचे आपल्याला, फक्त थोडेसे फ्राय करून घ्यायचे, परतून घ्यायचे। आता हे आपण पनीर याच्यात टाकून घेऊ तुपात। थोडे फ्राय करायचे आपल्याला, जास्ती तळायचे नाही। बघा हे पनीर थोडे फ्राय करून घेतलेले आपण। आता हे आपण काढून घेऊ। आता मी इथे फोडणीसाठी तेल टाकत आहे। आपल्याला पाहिजे तेवढं तेल टाकायचं, ज्याप्रमाणे आपल्याला भाजीला तेल हवं तसं। यात आपण टाकत आहोत आता जिरं, यात आता ही ग्रेव्ही आपण टाकून घेऊ। आता आपण ग्रेव्ही मध्ये मसाला टाकून घेऊ। 1 चमचा लाल तिखट टाकू। तिखट असेल तर थोडं कमी टाका, तुम्हाला पाहिजे तसं। 1 चमचा पनीर मसाला टाकू। थोडी हळद, आपल्या मसाल्याला बघा आता छान तेल सुटतंय। 5 मिनिटं आपण बारीक मंद आचेवर थोडं फ्राय करून घेऊ मसाला तेल सुटतो। हा मसाला सारखा हलवत राहावा, नाही तर हा खाली लागून जातो बघा। आता हा छान फ्राय झालेला आहे। आपण याच्यात आता पनीर सोडून देऊ। आता आपल्याला याच्यात जितकं पाहिजे तितकं आपण पाणी टाकायचं। कोणाला थोडे फ्राय आवडते, कोणाला जास्त पातळ आवडते। बघा तर आपलं मसाला पनीर रेडी आहे। यात आपण आता मीठ टाकून घेऊ। मीठ मी शक्यतो हातानेच टाकते, चमच्याने जास्त पडू शकतं। आपल्याला पाहिजे तितकं टाका। थोड्या वेळ आपण गॅसवर, बारीक गॅसवर थोडी शिजू देणार आहोत। चला
बघा तर आता माझ्या पद्धतीने मी पनीरची भाजी बनवलेली आहे. तुम्हाला कशी वाटली? चांगली वाटली असेल तर लाईक करा. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा व काही माझ्याकडून चूक झाली असेल तसं मला सांगा कमेंटमध्ये.